तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एक नव्या व्हिडिओमध्ये। आज आपण बघणार आहोत 4 BHK घर म्हणजेच 4 बेडरूम आणि 2 हॉल। सर्वप्रथम आपण एक नजर टाकू आपलं घर जे आहे हे समोरून कसं दिसतं। अतिशय सुंदर हे आपलं 2 ताळी घर। आता आपण बघणार आहोत घराची राईट साइडकडून आपल्याला टावरच्या 2 खिडक्या या ठिकाणी आपल्याला दिसतात। घरामध्ये एंट्री मारायच्या आधी समोर 2 टू व्हीलर मावेल एवढी जागा या ठिकाणी आम्ही सोडलेली आहे। सोबत देवपूजासाठी तुळस पण लावलेली आहे। समोरील बाजू चांगली दिसावी म्हणून खिडकीजवळ प्लास्टरला टेक्स्चर केले, सोबतच त्या ठिकाणी फुले लावण्यासाठी जागाही सोडलेली आहे। आता बारी आहे घरामध्ये जायची। हा आहे आमचा मेन दरवाजा। दरवाजामधून एंट्री केली तर लगेच आपण हॉलमध्ये येतो। बघू शकता तुम्ही, हा आहे आमचा हॉल। वरती पीओपी केलेली आहे। त्या पीओपी मध्ये 2 फॅन, एक झुंबर लावलेले आहे, सोबत लाइटिंग पण लावलेली आहे। हॉलमध्ये एका भिंतीला कलरमध्ये डिझाईन काढलेली आहे, जेणेकरून टीव्ही पॅनलसाठी आपले पैसे वाचतील आणि आपण त्या ठिकाणी टीव्ही लावू शकतो। हॉलमधून पाठीमागे गेल्यावर राईट साईडला बेसिंग आहे। आम्ही तर मोठा आरसा त्या ठिकाणी सुद्धा लावलेला आहे। खालची जागा मोकळी न राहता तिथे फर्निचरमध्ये दरवाजे केलेले आहे। बेसिंगच्या बाजूला एक मोठा स्पेस आहे, सोबतच संडास बाथरूम सुद्धा आहे। संडास बाथरूमचे लाईट चालू करण्यासाठी बाहेर बटन आहे। संडासमध्ये गेल्यावर उजेड येण्यासाठी मोठा डग सुद्धा सोडलेला आहे। हे बाथरूम खूप दिवसापासून यूज नाही, त्यामुळे फरची धुळीने खूप खराब झालेली आहे। हे आहे बाथरूम। हे बाथरूम 4x8 आहे। बाथरूममध्ये शॉवर आहे। गरम पाण्यासाठी 2 नळ, गिझरला वायर सोडलं। बाथरूमच्या बाजूला वरती जागा मोकळी होती म्हणून तिथे इन्व्हर्टर ठेवले। त्या जागेचा पूर्णपणे वापर केलेला आहे। बेसिंगच्या समोरील बाजूस एक बेडरूम आहे। ही बेडरूम 16x12 आहे। या बेडरूममध्ये उजेड येण्यासाठी एक खिडकी, सामान ठेवण्यासाठी एक पोटमाळा काढलेला आहे। तसेच समोर गेल्यावर किचन लागते। किचनमध्ये देवघरासाठी जागा सोडलेली आहे। भिंतीला पांढऱ्या कलरची पडची लावलेली आहे। किचनमध्ये उजेड येण्यासाठी एक खिडकी, एक दरवाजा पण आहे आणि मोठे डब्यात ठेवण्यासाठी फरशीचा कडाप्पा केलेला आहे। किचनमधला जो दरवाजा आहे त्या दरवाजामधून बाहेर गेल्यास भांडे धुण्यासाठी, कपडे धुण्यासाठी जागा काढलेली आहे। सोबतच बाहेर शिल्लक असलेल्या जागेत आणखी एक संडास काढला आणि त्या जागेचा वापर पण केला। आणखी एका बेडरूममध्ये जाण्यासाठी किचनमधून दरवाजा आहे। ही बेडरूम सुद्धा 16x12 आहे। या बेडरूममध्ये 2 खिडक्या, एक कपाट आहे। या ठिकाणी 4 BHK मधला फर्स्ट फ्लोअर कंप्लीट झालेला आहे। आता जाऊ आपण सेकंड फ्लोअरवरती। सेकंड फ्लोअरवरती जाण्यासाठी पार्किंगमधून सीड्या आहे। या सीड्या 4 फुटाच्या आहे। या सीड्याला आम्ही ब्लॅक कलरच्या फरशा लावलेल्या आहे। वरती गेल्यावर टावर लागते। टावरपासून वरच्या फ्लोअरवरती जाण्यासाठी सीड्यावरती स्टीलची मजबूत अशी ग्रिल लावलेली आहे। सोबतच पार्किंगच्या जागी मोठा स्पेस आहे। हा स्पेस 16x8 आहे। हॉलच्या समोरील बाजूस उभा राहण्यासाठी 3x19 गॅलरी आहे। या गॅलरीमधून आमचे संपूर्ण शेत, क्रिकेट टर्फ आणि जिम दिसते। हा आहे वरच्या हॉलचा दरवाजा। खालच्या हॉलप्रमाणे हा दरवाजा सुद्धा सेम बनलेला आहे। हा दरवाजा पूर्णपणे सागवानमध्ये बनलेला आहे। या दरवाजाला चॉकलेटी कलरचा हँडल आणि 4 चाव्याचा लॉक आहे। लॉक ओपन केल्यावर ज्याप्रमाणे फर्स्ट फ्लोअरचा हॉल आहे सेम तसाच हॉल वरती पण आहे। या हॉलमध्ये आणखी फॅन, लाइटिंग आणि झुंबर बसवायचं बाकी आहे। आपल्या या 4 BHK घरामध्ये खाली जशी सोय आहे सेम तीच सोय आम्ही वरती केलेली आहे। सेम तसेच बेसिंग आहे, वरती लाईटचं स्विच आहे, बाजूला तोच बोल्ड, बाजूला संडास, त्याच्याच बाजूला बाथरूम आहे। खालच्या सोयीप्रमाणे वरती सुद्धा बेसिंगच्या बाजूला एक बेडरूम आहे। ही बेडरूम 16x12 आहे। या बेडरूममध्ये एक पोटमाळा आहे। या बेडरूमला आणखी एक दरवाजा होता। त्या दरवाजातून बाहेर गेल्यास मोठी गॅलरी आहे। या गॅलरीमध्ये आपण बसू शकतो। सोबतच या गॅलरीमध्ये एक खिडकी सुद्धा आहे। फर्स्ट फ्लोअर सारखं वरती ही सेकंड फ्लोअरला किचन होतं। किचनमध्ये देवघरासाठी जागा, किचन वाट्याला व्हाईट कलरची फरशी लावली होती। सेम तोच खिडकी, तोच दरवाजा। या ठिकाणी डब्यात ठेवण्यासाठी कडाप्पा केला नव्हता। किचनमधल्या दरवाजातून बाहेर गेल्यावरती आमचं पूर्ण शेत दिसायचं। त्याच्याच बाजूला डब्बे धुण्यासाठी, कपडे धुण्यासाठी आणि भांडे धुण्यासाठी जागा केलेली होती। याच गॅलरीमधून समोर जाण्यासाठी जागा होती। या गॅलरीमध्ये संडास बाथरूमचा पाईप आणि संडास बाथरूमचं डग सुद्धा होते। फायनली या ठिकाणी आपला फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर कंप्लीट झालेला आहे। आता जाऊ वर टेरेसवरती। टेरेसवरती जायला समोरच्या स्पेसपासून जिना होता। वरती गेल्यावर खालच्याप्रमाणे स्पेस ओपन आहे।
आपल्या 4BHK घराचा टेरेस कसा असेल हे तुम्हाला दाखवतो। दरवाजा ओपन केल्यानंतर हा आपला पूर्णपणे हा टेरेस आहे। वरती पाण्याची टाकी ठेवलेली आहे आणि त्याचं कनेक्शन हे भिंतीनं साईडने केलेलं आहे। तर कसं वाटलं आपलं हे 4BHK घर जर आवडलं असेल तर व्हिडिओला कमेंट, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।